प्रमाणपत्र न दिल्यास मराठवाडा मुक्ती दिनामध्ये राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात येईल। 17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारे 7 प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा। मनोज जरांगे पाटलांनी सरकारला हा अल्टिमेटम दिलाय। 17 सप्टेंबरच्या आधी कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करा, असा अल्टिमेटम जरांगे पाटलांनी दिला। हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारावर प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी जरांगे यांनी केली। प्रमाणपत्र दिलं नाही तर दसरा मेळाव्यात सरकार विरोधात भूमिका जाहीर करावी लागेल, असं जरांगे म्हणाले। हैदराबाद गॅझेटियर मधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम 17 सप्टेंबरच्या आत सुरू झालं पाहिजे। नसता पुन्हा मला नाविलाजानं मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे। वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं, राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल, हे मात्र लक्षात ठेवा। प्रमाणपत्रात जे काही डॉक्युमेंट लागतात प्रमाणपत्र देताना किंवा अर्जाचा नमुना आहे, त्या अर्जाच्या नमुन्यात जे जे डॉक्युमेंट लागतात ते द्यावे लागतात त्या अधिकाऱ्यांना, तेव्हा अधिकारी सर्टिफिकेट इश्यू करतात। म्हणजे सर्टिफिकेट इश्यू करताना कुठला तरी नोंदीचा दाखला द्यावा लागेल, कुठेतरी कुणबी समाजाची नोंद आहे त्याचा दाखला द्यावा लागेल। शेवटी अधिकाऱ्यांना आपण काही त्यांच्या मानेवर तलवार देऊन तर ठेवून तर काही आपण दाखले काढू शकत नाही। दरम्यान हैदराबाद गॅझेटवरून राज्य सरकारनं काढलेल्या GRच्या विरोधात भुजबळ कोर्टात जाण्याची शक्यता आहे। GR बाबत स्पष्टता यावी म्हणून कोर्टात जाणार असल्याचं भुजबळांनी याआधी स्पष्ट केलंय। कोणाचं ऐकून, एवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून GR मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या, 1994चा GR आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहेत आणि मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार। 1994ला आमचं 16% आरक्षण मराठ्यांचं तुम्हाला दिलं, ते GR रद्द करून आमचं आरक्षण आम्हाला द्या। मग आता जशाल तसंच उत्तर मिळणार इथून पुढे। आता त्यांनी जे आहे महाराष्ट्र विकतच घेतला की काय केलंय काय देवाला माहिती नाही, काय सगळं राज्य त्याचंच काय बघू आम्ही काय करायचं। कोर्ट में जो हमारे लोग जरूर जाएंगे। आता आंदोलनच जर करायचं असेल आणि सगळं घ्यायचं असेल तर ओबीसी समाज सुद्धा आंदोलनाला उतरेल ना। आता लहान लहान गावागावामध्ये सुरू आहे, उद्या एकत्रित येऊन सुरू करू। विजय वडेट्टीवार यांनी मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली। हैदराबाद गॅझेटच्या GRमुळे ओबीसींचं नुकसान होईल असं वडेट्टीवार म्हणतायत। मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी सुद्धा वडेट्टीवार यांनी केली। 2 सप्टेंबरचा GR हा ओबीसीच्या मुळावर घाव घालणारा GR आहे। मराठा आणि मराठा कुणबी यामध्ये जो GR काढला गेला त्यात पात्र असा शब्दाचा प्रयोग होता। नंतर मात्र त्याच दिवशी अर्धा एक तासाने GR काढून पात्र हा शब्द वगळून म्हणजेच सरसकट याचा अर्थ त्या GRचा निघतो आणि त्यामध्ये प्रचंड मोठा नुकसान ओबीसी समाजाचं होईल। या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे, पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही। आणि मी या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे काहीही झालं तरी ओबीसीचं अहित आम्ही होऊ देणार नाही। तर त्यांचं कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलवायचं तो त्या पक्षाचा निर्णय आहे। मी जसं सांगतो की GRच्या प्रत्येक शब्द न शब्द वाचून मी ताकदीने सांगतो की इथे कुठेही नुकसान झालेलं नाही। त्या वंशावळीतील नातेवाईकापैकी कुणातरी नातेवाईकाकडे कुणबी प्रमाणपत्र असेल, ऑलरेडी असेल तर आणि तो नातेवाईक तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र द्यायला तयार असेल की ही आमची वंशावळ आहे आणि त्याच्यामुळे मला माझ्याजवळ कुणबी प्रमाणपत्र आहे ज्याची व्हॅलिडिटी झालेली आहे, त्याला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं तरच तो अर्ज करू शकणार आहे। ओबीसी उपसमितीची बुधवारी बैठक बोलावण्यात आली आहे। 10 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये बैठक पार पडणार आहे। बैठकीमध्ये एकूण 8 मंत्री उपस्थित राहणार अशी माहिती आहे।